फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आणि तन्मयने मला आठवते पहिली मॅच शानदार गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर कल्पेशची गोलंदाजी येस आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब इथे दिला जातोय मारुती पेडामकर विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. संतोष हा मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारत असताना पहिला चेंडू ड्राईव्ह गेलो तर चेंडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शानदार फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळे धाव कोणती न येताना दिसली आणि यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली गेली आणि एकदा धावून प्रोडक्ट केले जाते. पहा म्हणूनच प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळला जातोय, प्रत्येक चेंडूवरती विचारपूर्वक फटका खेळला जातोय आणि हे विचारपूर्वक होणारे जे काही हरकत आहे ही मात्र या मॅच मधली खरी बरकत असेल. चेंडू 2 धाव 1, परंतु तन्मय वगळता बाकी 3 गोलंदाजांना सुद्धा ती कामगिरी करायची आहे. तेजस मध्ये सुद्धा प्रतिभा आहे, प्रचंड प्रतिभा आहे आणि हे 2 जे खेळाडू मैदानात आहेत ते दोघे इन्फॉर्म आहेत. ही सर्वाधिक मोठी जमेची बाजू श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघासाठी. काल आपण पाहिला तांडव रोहित जयस्वालचा, न्यामा बॉईजचा. आज वरद विनायकची चांगली खेळी आपण पाहतो आणि यावेळेला पायाच्या द्वारे मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल मध्ये चेंडूला अडवलंय आणि आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. आज श्रेयस गुरवणे सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली, 1 अर्धशतक त्याच्या नावे सुद्धा आलंय. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक झालेली आहेत, 1 हॅट्रिक नोंदवली गेली आहे. आकाश घरतच्या माध्यमातून त्या हॅट्रिक घेतली गेली आहे आणि पहिला दिवस ज्या वेळेला पार पडला गेला त्यावेळेला 2 संघ क्वालिफाय झाले. त्यामध्ये पहिला संघ होता ओमसाई मनवेलपाडा आणि दुसरा संघ एमसीसी काटई. चेंडूचा खेळ झाला 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कालच्या दिवसामध्ये बीव्हीए एकलव्य आणि न्यामा बॉईज असे 2 संघ क्वालिफाय होताना दिसल्यात. आज या तिसऱ्या दिवसामधून असे कोणते 2 संघ असतील ते क्वालिफाय होतील यावरती सर्वांच्या नजरा आहेत आणि ते 2 संघ सध्या तरी प्रबळ दावेदारी 2 संघ पेश करताना दिसत आहेत, परंतु अजूनही काही मॅचेस बाकी आहेत त्यामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणं बाकी असणार आहे. तुर्तास या मॅचकडे सर्वांच्या नजरा आहेत कारण ही मॅच ही सर्व काही डिसाईड करणारी असू शकते. हो आणि त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेत असताना चांगली गोलंदाजी. तन्मयची गोलंदाजी जर आपण बघितली तर पूर्णपणे जलबावाडी संघाची एक वेगळी ताकद आहे आणि ती ताकद तन्मय आतापर्यंत दाखवत असताना दिसलाय. अजून एक विक्रम आपण काल पाहिला, 6 चेंडू 6 चौकार गुडलकच्या बॅटमधून आले आणि विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तो विक्रम नोंदवला गेला. यावेळेला चेंडू मिस झालाय, मध्ये येणारा चेंडू पबलूला समजलेला नाही. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती श्री साई माऊली नाना नानी पार्क. थँक्यू. सुंदर गीत वादन साहिल भोईर आहेत, खूप चांगल्या प्रकारचं गीत वाजवतात आणि हे कोळी गीत वाजलं गेला कित्येक वर्ष. ही गाणी आपण ऐकत आलोय आणि इथून सुद्धा ही गाणी ऐकावीशीच वाटतील अशी ही गाणी आहेत. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, योग्य त्या गॅपमध्ये पाठवलेला नाहीये आणि त्यामुळे फक्त 1 जागेवरती समाधान मानावं लागतंय. किमान 40 धावा तरी बनवाव्या लागतील जर का लढण्यासाठी बळ मिळवायचं असेल आणि जर का त्या 40 धावा नाही आल्या तर मात्र संघर्ष तुम्हाला गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये करावा लागेल. तो संघर्ष वाचवण्यासाठी त्या सेफ झोन मध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. गोलंदाज ओमकार काय त्या संघर्षासाठी प्रवृत्त करेल का फलंदाजांना. यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय, परंतु मला वाटते पप्लूला बीट करणारा हा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ओमकार पुन्हा एकदा पप्लू समोर. फील्डची सजावट जर आपण पाहिली तर ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेले आहेत. एक मिड ऑफ आहे, एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, एक कव्हर मध्ये, कव्हर पॉइंट मध्ये आणि एक झुकताय थर्ड मॅचच्या दिशेने. यावेळेला पप्लू
अंडर प्रेशर होते, दबाव होता, दडपण होता आणि त्याचा बळी पडत असताना चेंडूला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना पहिला हादरा टीम श्री साई माऊली नाना नानी पार्क या संघाला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. नाव आहे ऋषिकेश काटकर. डावखुरा फलंदाज बाद, डावखुरा फलंदाज इन आणि ऋषीला माहित आहे या स्थितीमधून कशा प्रकारे बाहेर पडायचंय, परंतु ओमकार काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. शानदार बॉलिंगचा नजारा. हो टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू खूप विचारपूर्वक. स्वप्नीलजी पाटील या संघाचे पाठीराखे आहेत. जालबावाडी संघ आणि यावेळेला परफॉर्मन्स सुद्धा तितका चांगला करतोय ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 3 मॅचेस. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू निघून गेलाय इनटू द गॅप, 4 रन्स. थँक्यू डीजे. सर्व काही सुरळीत चालू होतं आणि असं असताना जितू क्षेत्री यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सदानंद पाटील स्टँड मध्ये त्यांना आपण बघत आहात. सर्व काही कुशल मंगल चालत असताना चेंडू 2 खेळाडूंच्या मधून निघून गेलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह, हलका कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका, चेंडू वाढवला गेला. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट, सिंगल येते. चेंडूचा खेळ 6 म्हणजे 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत? 10. एका गाड्याच्या मोबदल्यात श्री साई माऊली नाना नानी पार्क. चांगली स्पर्धा बघूया. रॉकी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. दत्ता आलाय. 10 धावा झालं. 10. सामना उघड्या डोळ्याने उघड्या कानाने पहा, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसेल आणि ही मॅच खूप रंगणार आहे. दत्ता आलाय गोलंदाजी मार्क वरती समोर ऋषिकेश काटकर. ऑन साइडला हॉट शॉट, चेंडू निघून गेलाय, क्षेत्ररक्षकाला भेदत सीमारेखा पार, चौकार. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या त्याला मॅच गेली बसड्यात. अरे कॅच कोणता सोडला दादा? हा तुम्ही ना करे तसं करू. चांगला खेळाडू. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला पाठवलं, मिडविकेट सीमारेखा पार. वन्स अगेन वन मोर अनदर बाउंड्री, चेंडू सीमारेखा पार, चौकार. लगातार 2 चौकार आलेत. दत्तावरती हल्ला बोल केलाय म्हणजेच ऋषिकेश काटकर याचा फॉर्म आलाय आणि ऋषिकेश काटकरचं चालणं हे श्री साई माऊलीसाठी खूप चांगलं आहे आणि हिताचं आहे. पाहूयात पुढील चेंडूवरती काय करामत केली जाते, कारण 2 चेंडूवरती 2 चौकार म्हणजे 18 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. किमान 2 चौकार या मॅच मध्ये खूप मोठा गॅप क्रिएट करतील आणि ते 2 चौकारांची अपेक्षा सुद्धा असणार आहे श्री साई माऊलीला. बॅकफुटवरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे आला, चेंडूला अडवलं. एकदा तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली गेली. आता तेजसला चार्ज करावा लागणार आहे. तेजसला सूत्र आपल्या हातात घ्यावी लागणार आहेत, कारण त्याने खूप सारा वेळ व्यतीत केलाय खेळपट्टीवरती. काय तो व्यतीत केलेला वेळ तो चांगल्या प्रकारे युटिलाइज करतोय का हे पाहणं रोचक ठरणार आहे. नाना नानी पार्क अनेक संघ तिथून येत आहेत. आपण BU एकलव्य तिकडूनच पाहिलाय, खुशी 11 सुद्धा तिथूनच पाहिला, खुश 11 आणि स्वरूप सुद्धा तिकडूनच आहे. पूर्वी माया 11 या नावाने खेळायचा. आता बहुतांश असे संघ तुम्हाला दिसतील. तुर्तास या मॅच कडे आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी श्री साई माऊली नाना नानी पार्क हा संघ इथे घेतोय. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. येस इट इज वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. शंका असेल, शंकेचं निरसन करण्याची संधी सुद्धा आहे तुम्हाला, परंतु ती एकदाच. जर यशस्वी झालात तर परत मिळेल, नाहीतर नाही. धावफलकाची धावा 19 आणि चेंडूला खेळून काढला हलक्या हातानं, फेकी झाली वेगानं आणि धाव काढली वाघानं. सिंगल धाव येते. सध्या तरी ऋषिकेश काटकर वाघ आहे श्री साई माऊलीसाठी, कारण त्याने 2 चौकार लगावलेत. 22 धावा धावफल करतात. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल 1 टू गो. 1 चौकार आला तर दुसऱ्या येणाऱ्या षटकामध्ये धावफलकाचा डोंगर रचण्याची एक चांगली सुवर्ण संधी
आणि मोमेंटमला शिफ्ट करत असताना तो क्षण पाहायला मिळेल. पाडल स्वीप, वेगाने चेंडू, वॉड फील्ड, चेंडू अडवलाय, चेंडू फेकलाय, प्रशंसा करावी लागेल. आदित्य अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात. 23 धाबा धावपलकावरती आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक कोण घेऊन येणार? आदित्य नवीन गोलंदाज. गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल केला गेलाय, परंतु जसा गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल होतोय तसाच बदल काय मॅचच्या रिझल्ट मध्ये होईल का? अपेक्षित आहे, गरज आहे त्या रिझल्टला बदलण्याची, परंतु सध्या दोन्ही बॅटर हे सेट झालेत आणि त्यामुळे धाबा थेट बनवणं ते जाणतात. वेगानं चेंडू फेकलाय, हातामध्ये येऊन सुद्धा लावता आलेलं नाहीये. तोंडा जवळ आला परंतु गिळता नाही आला, असं काहीसं घडलंय. आणि चेंडूवरती एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तेजस आणि ऋषीची. आदित्य कॉन्फिडेंट आहेत, त्याचं कारण आहे या अगोदरचं षटक, शेवटच्या चेंडूवरती चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली आणि आत्मविश्वास कुठे ना कुठे तिथे वाढलाय. या वाढलेल्या आत्मविश्वासाला ते कशा प्रकारे युटिलाइज करतायत, वापरतायत यावरती सर्वांच्या नजर आहे. टॅप केलं चेंडूला आणि इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, हाना हाना करता करता विकेट मिळतीये. थँक्यू थँक्यू. ठीक आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. सिद्धांत बालिया, आपण या आपला मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन गौरव करण्यात येणार आहे. आपणास विनंती, आपण मंचावरती यावं आणि त्या मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीचा स्वीकार करावा. हो, फुल टॉस बॉल होता. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु त्या ठोकळ्याला लागल्यास काही मिळणार नाही असं सांगितलंय आणि त्याला लागून जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला तर चौका मिळेल, हे पण तितकंच सत्य आहे. स्ट्राइक रोटेट झाले. धावपलकती धाबा 26. चेंडूचा खेळ झाला 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आदित्य ऋषिकेश काटकर समोर, ओहो, इंटू द गॅप, नाही, अडवला गेलाय चेंडू. चेंडू अडल्यानंतर सिंगल धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद, एकच धाव मिळेल. Thank you. 27 धावा धावपलकावरती. हो, यावेळेला शानदार स्ट्रोक, जागा बनवली आणि त्या जागेमुळे गॅप क्रिएट झालाय. चेंडू जातो सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. काही विवे एकलव्याचे खेळाडू इथे उजव्या बाजूला उभे आहेत. एबी एबी आहे का? चला सर्वांनी मागे या तिथून. पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये येऊ नका. तुमची मॅच उद्या आहे, आज नाही. लास्ट बॉल, पाडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय का, फेकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि या सिंगलने धावपलकती धावा आहेत 32. 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
टीम जलबावाडी संघासमोर नाना श्री साई माऊली संघाच्या वतीनं. नेक्स्ट मॅचचा टॉस. आनंद पाटील दादा आहेत भारी सपोर्टर आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हलयच जबर आर आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाय संगतीला आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाय संगतीला अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला 33 धावा. थँक्यू विजय. 33 धावांचं लक्ष आहे आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि त्याच्या साथीनं वेदांत आलाय. कल्पेश आणि वेदांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि आता अखेरकार पहिली इनिंग संपली आहे म्हणजे त्या धावा निदर्शनास आलेल्या आहेत की किती बनवायचे आहेत आणि कशा प्रकारे मॅच पार करायची आहे. या 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी ही तर आली आहे परंतु यांना वाचवण्यासाठी गोलंदाज कोण येत आहेत. ऋषिकेश काटकर यांना आपण पाहतोय ॲज अ बॉलर म्हणून. एक विजय हा जलबावाडीच्या नावे आहे परंतु दुसऱ्या बाजूला ज्याचे लगातार 3 विजय आपण बघितलेत असा संघ श्री साई माऊली या धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज झालाय. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. शानदार कव्हर ड्राईव्ह. चौकार. थँक्यू. उशिराने आलाय. वेट करूयात. चेंडू मागे वेगाने निघून चाललाय. अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पुन्हा एकदा होतोय फरार. बॅक टू बॅक चौकार. 4 धावा. Biggie bong bala 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 bala. राजू थोडं था. लगातार 2 चौकार आलेत. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. वरद विनायक कुश यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चला कुश 11 आणि वरद विनायक कर्णधार आपण या. टॉस केला जाईल. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली होती चेंडूला. फुलटॉस बॉल होता ऋषीचा आणि कल्पेशने मात्र एकदा धावून कंप्लीट केली आहे. पहा कल्पेशची बॅटिंग जर आपण बघितली पहिल्या मॅच पासून अगदी तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि आता जलबावाडी संघाला त्याच्याकडून त्याच फटक्यांची अपेक्षा आहे आणि मॅच फिनिश करून येणं ही सर्वाधिक मोठी गरज सुद्धा आहे. ऋषिकेश काटकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातो का नाही. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. थँक्यू. लास्ट बॉल. तेरा धावा धावपल करते. यावेळेला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा 1 मोर बाउंड्री. 13-17 पहिलं षटक संपलंय. 17 धावा धावपलक्यावरती टीम जलबावाडी. थँक्यू. पपलू नवीन गोलंदाजी मार्क वरती. नो बॉल. मागे दिशा देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अडवलाय संजयनं. सिंगल धाव मिळेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट.
यावेळेला चेंडू ड्राईव्ह केलंय, खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय, त्यामुळे कोणती धाव नाही. आता बॉल टू रन्सच्या इक्वेशन मधून ही मॅच पुढे चालली आहे. पाहूयात कशा प्रकारे खेळलं जाते दोन्ही एंड कडून. पपलू खूप मोठ्या आशेनं त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आणि जबाबदारी सुद्धा आहे त्या संघाच्या रथाला पुढे नेण्याची. वेदांत ड्राईव्ह केलं चेंडूला, चांगल्या रीतीने चेंडूची फेकी, परंतु तोपर्यंत धाव कंप्लीट. वेदांत आणि कल्पेश ही जोडी मैदानात आहे आणि या दोघांमध्ये प्रचंड क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, मॅचला पुढे घेऊन जाण्याची. नो बॉल आणि चेंडू आडलाय. चेंडू सीमारेखा पार जाता जाता राहिलाय. संघासाठी 4 धावा वाचवल्यात. नो चलो पण एक धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होईल. 21 धाबा. ओहो, चांगला फटका आणि बॅक खूप चांगल्या रीतीने केलंय. बॅक चांगल्या रीतीने केलंय, एक धाव येते. परंतु या ज्या फील्ड होत आहेत त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये कदाचित झाल्या असत्या, 2 बाउंड्री जरी वाचल्या असत्या तरी सुद्धा मॅचला वेगळी रंगत येताना दिसली असती. तर त्यास तसं काही घडत नाहीये. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पपलूची. लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पहा, अनेक अशी जागा आहेत, क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी पुन्हा एकदा नो बॉल आणि नो बॉलच्या वेळी धावचीची संधी, फलंदाज बाद. वेदांतला माघारी परतावा लागेल. पहिला हादरा जलबावाडी संघाला गॉम. म्हणजे अजून 10 धाब्यांची गरज आहे. 12-10. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू 10 धावांची गरज. आणि असं असताना काय या धावा वाचवल्या जातील का? कल्पेश यावेळेला स्ट्राईक एंड वरती असतील. परंतु एक जर गोष्ट आपण पाहिली, वेदांत किंवा कल्पेश कोणत्या प्रकारचे आडवे तेवढे फटके मारताना दिसले नाही. एक फक्त फाईन लेगला चेंडू सीमारेखा पार गेला होता. नवीन बॅटर दत्ता आलेत. संजय गोलंदाजी मार्क वरती. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, फुल टॉस चा खरपूस समाचार. चौकार. क्रॉस 6. चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. टॉस झालाय का? वरद विनायक आणि कुश 11 झाला टॉस. तुम्ही जिंकलात. दोन्ही टीम तयार राहा. ऍज पर डिसिजन तुम्ही लगेच मैदानात दाखल व्हायचंय. फुल टॉस बॉल होता, मागे निघून गेला चेंडू. धावचीची संधी, डायरेक्ट हिट, दत्ता बाद. अजून एका विकेटचं पतन. चेंडू जर आपण पाहिले तर 3 झालेत. 3 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. धावांची गरज आहे ती म्हणजे 5. 9-5, कारण यानंतर अजून एक षटक बाकी असणार आहे. ओहो, यावेळेला चेंडू हवेमध्ये. येस, नो बॉल. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आहे का पण गंभीर आहे, तो रिव्ह्यू रेफर केला गेलाय, पाहिलं जाईल.
येस इट इज अ नो बॉल. म्हणजे आता 4 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गरंगत चेंडू जातोय, फील्ड केला जातोय, तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. सामना सोपा केलाय आणि त्यामुळं हो यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय झलबावाडी या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय टीम श्री साई माऊली संघाला.